नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. ज्या ट्विस्टमध्ये आता ह्या अर्णवने मात्र आपल्या बाबांना घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याचबरोबर आता ईश्वरीने एक प्लॅन केलेला आहे. ईश्वरीनं असा प्लॅन केलेला आहे की आता जेव्हा बाबांना घरात राहण्यासाठी जागा नाही, कारण एका बापाने आपल्या मुलांबाळांसाठी जरी घर सोडलं असलं पण तरीसुद्धा त्या बापाची काही चूक नसताना इतक्या दिवस आरोप सहन करावे लागले. आणि बापाचं काळीज काय असतं हे आता अर्णव सरांना काय कळणार. कारण जेव्हा आपले आईवडील आपल्यासोबत नसतात याचं दुःख फक्त ईश्वरीला माहिती असतं. कारण ईश्वरीचे आईवडील ईश्वरीला लहानपणी सोडून गेलेले आहेत. आणि त्यात म्हणजे आता सुप्रिया आणि संजय या दोघांनी ईश्वरीचा सांभाळ केलेला आहे. म्हणून ईश्वरी आपल्या आईवडिलांबद्दल सांगते. परंतु अर्णव सरांना म्हणते की हे बघ अर्णव सर, अहो तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की तुमचे बाबा परत गेलेले आहेत आणि ते परत इतक्या दिवसातून घरी आले. पण आपल्या कुटुंबासाठी जे काही प्रेम आहे, कुटुंबाच्या प्रत्येक आठवणी आहे, तर त्या त्यांनी मनामध्ये अजूनपर्यंत जिवंत ठेवलेले आहे. आणि तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करतात. ठीक आहे, जर तुम्हाला आता बाबांना घराच्या बाहेर काढायचं असेल तर मी सुद्धा हे घर सोडायला तयार आहे. तेव्हा आता ईश्वरी घर सोडून बाबांसोबत जाणार हे ऐकल्यानंतर अर्णवला फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की हे बघ मिसिंदर, तू असं काही करू नकोस, प्लीज बाबांना घरी घेऊन चाल. आणि आता ईश्वरी म्हणते की नाही, जेव्हा आता बाबांना या घरामध्ये मान सन्मानाने घरात आणलं जाईल तरच त्या घरामध्ये मी यायला तयार आहे. अर्णव सर, तुम्हाला तर माहितीच आहे की आता माझे आई ही निर्दोष आहे. मग तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की माझी आई निर्दोष आहे, मग तुमचे बाबासुद्धा निर्दोष आहे. आणि याचा पुरावा बाबांकडे सुद्धा असणार आहे आणि आईकडे सुद्धा. त्यामुळे हे बघा, मी आता आईला इथे बोलावते. दोघे एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर खरं काय आहे हे तुम्हाला समजेलच. कारण जेव्हा आता सुप्रिया समोर येणार आहे तर सुप्रियाला बाबा हे ओळखत नसणार. कारण एकदाच त्यांनी त्या बाईला पाहिलेलं असतं. आत्तापर्यंत सुप्रियाने या म्हणजे रमाकांत राजशिर्क्यांना सुद्धा बघितलेलं नसतं. फक्त एक दिवस त्यांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीतच आता वल्लरीने इतके मोठे शिंतोडे त्यांच्यावर उडवलेले आहे. आतापर्यंत रमाकांत राजशिर्के यांना ते भोगावं लागलेलं आहे. परंतु आता ईश्वरी मात्र ह्या सगळ्यातून त्यांचा न्याय करणार आहे. ईश्वरीने ठरवलेलं आहे की किती काही झालं तरी आई निर्दोष आहे आणि आई निर्दोष असल्याचा भयानक पुरावा आता ईश्वरीला द्यायचा आहे. त्यासाठी मात्र घाईने आता जेव्हा ती बाबांसोबत घर सोडून जायला निघते, अर्णवला फारच आता राग येतो. अर्णव म्हणतो की मिसिंदर, तू काही करू नकोस, प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. ईश्वरी म्हणते की नाही, जोपर्यंत या घरात बाबांना मान सन्मानाने घरात आणलं जात नाही तोपर्यंत मात्र मी या घरात नाही राहणार. वल्लरीच्या तर मनासारखं होतं. वल्लरीला आनंद होत असतो की काही झालं तरी आता ईश्वरी आणि ही बॅचसुद्धा घर सोडून जाईल. आपला तर म्हणजे काही न करता म्हणजे हे दोघं निघून जातील आणि आपला कटकट मिटेल. त्यावरती मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की नाही मिसिंदर, तू कुठेही जायचं नाही. मी तुला सांगितलं ना एकदा, कुठेही जायचं नाही. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी आता इथे आईला बोलावून घेते. आई आल्यानंतर सगळं काही उलगडा होईलच. आणि त्याच वेळेस आता सुप्रिया तिकडे यायला निघणार आहे आणि सुप्रियाला ईश्वरीने फोनसुद्धा केलेला आहे. पण इकडे नम्रता आणि आकाश जेव्हा एकमेकांना भेटून जायला निघतात, नम्रता थोडीशी पुढे गेलेली असते पण आकाश हा तेथून निघणार तोच लगेच शुभंकर मागून येतो आणि शुभंकर जोरात दगड आकाशच्या डोक्यात मारणार. तोच लगेच आकाश मात्र हा त्या शुभंकरला धरतो आणि शुभंकरला धरून तो त्याच्या तोंडावरचं हेल्मेट वगैरे आहे तर ते हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आकाशच्या लक्षात आलेलं आहे की हा शुभंकरचा चेहरा आहे, म्हणजे नक्की हे शुभंकर करत आहे. आणि त्याच वेळेस आता लगेच हा आकाश शुभंकरच्या डोक्यामध्ये काहीतरी मारणार. परंतु हा शुभंकर आकाशच्या डोक्यामध्ये दगड मारतो आणि त्या दोघांच्या झटापटीत आकाशला खूप लागलेलं असतं. आकाशची खूप क्रिटिकल अवस्था होते. त्याला म्हणजे काही शुद्ध नसते, तो बेशुद्ध पडलेला असतो. आणि शुभंकरला असं वाटतं की नक्की आता मेला आणि आपला आणि नम्रतामधील काटा दूर झाला. हे ऐकल्यानंतर आता लगेच आकाश सर्व काही ऐकतो. आकाश बेशुद्ध जरी असला तरीसुद्धा हे शुभंकरने केलेलं आहे आणि हे सर्व म्हणजे शुभंकरच आहे हे आकाशच्या लक्षात आलेलं असतं. परंतु लगेच आता हा शुभंकर तिथून घाईने निघून जातो. पण त्या क्षणी आता लगेच हा आकाश आहे तर तो बेशुद्ध पडलेला असतो. आजूबाजूचे जे काही लोक आहे तर ते आकाशला मदत करण्यासाठी धावतात आणि आकाशला
मदत करण्यासाठी धावून ते लगेच हॉस्पिटलला नेतात. कोणाला काही कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे. सगळेजण मात्र आता बघत आहे आणि आकाशला घाईने तिकडे नेलं जातं आणि सगळेजण मात्र आता इकडे ह्या सुप्रियाला येण्याची वाट पाहत आहे. कारण आत्तापर्यंत आकाशला तिकडे काय झालं काहीही माहिती नसतं. परंतु घाईने मात्र आता जेव्हा सुप्रिया इकडे यायला निघालेली आहे, वल्लरीला असं वाटतं की आता ही सुप्रिया जर इथे आली तर अवघड होईल. आणि त्याच वेळेस मात्र इकडे शुभंकर घाईने घरी आलेला असतो. सुप्रिया आता तिकडे निघालेली आहे. नक्की आता काय करावं तेच काही आता ह्या शुभंकरला सुद्धा कळत नसतं आणि इकडे वल्लरीला सुद्धा कळत नसतं. म्हणून मात्र आता घाईने सुप्रिया तिकडे निघालेली आहे. पण त्याच वेळेस आता इकडे आकाश म्हणजे तिकडे बेशुद्ध पडलेला आहे. आकाशला काहीतरी झाले असं मात्र नम्रताला कॉल येतो. नम्रता खूपच घाबरते. सुप्रिया म्हणते की हे बघ नम्रता, तू घाईने लवकरात लवकर आकाशकडे जा आणि घाईने मात्र आता मला तिकडे जायचं आहे. कारण तिकडे सुद्धा ईश्वरीचे म्हणजे अर्णवचे बाबा घरी आलेले आहेत आणि इकडे मात्र आकाशच्या जीवाला धोका आहे. कोणाला काहीच कळत नसतं की काय करावं. आणि त्याच वेळेस आता इकडे ह्या वल्लरीच्या मोबाईलवर कॉल येतो. कारण आकाशला काहीतरी झालेलं आहे. आकाशवर जीवघेणा हल्ला झालेला आहे हे आता कळल्यानंतर इकडे तोपर्यंत ईश्वरी अर्णवचा गैरसमज दूर करत असते. ती म्हणते की हे बघा, ज्या बाबांना तुम्ही इतकं दगडाच्या काळजाचं समजतात त्या बाबांच्या या पिशूमध्ये ही टोपी सापडली आणि आजपर्यंत इतकी वर्ष गेली त्यांनी ही तुमची आठवण जपून ठेवली. मग त्या बापाचं काळजाचं म्हणजे जे काळीज आहे ते दगडाचं कसं असू शकतं. इतके दिवस आपल्या आई लेकरावर माया करणारा आणि सात्विका गेल्याचं आता रमाकांतला फार वाईट वाटत असतं. परंतु काही झालं तरी आता ईश्वरी अर्णवच्या बाबांना निर्दोष सिद्ध करणार आहे आणि त्यात म्हणजे आपल्या आईची सुद्धा काही चूक नाही. म्हणजे अर्णवचे बाबा निर्दोष आहे तर आणि या घरावर अर्णवच्या बाबांचा हक्क आहे. अर्णव सरांना मी बापाचं प्रेम मिळवून देणार आहे हे ईश्वरीचं चॅलेंज असतं. त्यानंतर वल्लरीला असं वाटतं की आता काय करू आणि काय नाही. कारण आता ही म्हणजे ईश्वरी ह्या बाबाला घरी घेऊन आले आणि किती काही झालं तरी शेवटी आता आपल्याला जर घराच्या बाहेर जावं लागलं कारण आपला असा काहीतरी खास पुरावा ह्या ईश्वरीने जर दिला तर मात्र अवघड होईल. आपल्याला काहीतरी असं करावंच लागेल. म्हणून आता ईश्वरी आणि ह्या रमाकांतला दोघांनाही संपवावं लागेल असे मात्र आता ती ठरवते. त्यानंतर मात्र आकाशला घाईने हॉस्पिटलला नेलेलं असतं आणि आकाशला मात्र आता हे सांगायचं आहे की हे सगळं करणारा शुभंकर आहे. दुसरा तिसरा कोणी नाही तर शुभंकर आहे. परंतु आकाशला बोलता येत नाही. आकाशसारखं तेच विचार करत असतो की नक्की काय झालेलं आहे. आणि जेव्हा आता आकाशला शुद्ध येणार आहे त्याच वेळेस तो शुभंकरचं नाव घेणार आहे आणि शुभंकरचं नाव घेऊन आता ह्या शुभंकरला तो चांगला धडा शिकवणार आहे. कारण नम्रता आता जेव्हा घाईने तिथे आलेली आहे आणि सुप्रिया इकडे या राजशिर्क्यांच्या घरात गेलेली आहे पण वल्लरी घाईने हॉस्पिटलला येते. हॉस्पिटलला आल्यानंतर आता सगळ्याचा दोष मात्र ती नम्रताला देत असते की तुझ्यामुळे माझ्या लेकराची अशी अवस्था झालेली आहे. तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे असे मात्र आता ती सांगत असते. नम्रताला फार वाईट वाटतं. नम्रता म्हणते की हे बघा, माझ्यामुळे काही झालेले नाही. तेव्हा आकाशला शुद्धी येईपर्यंत नम्रता मात्र घाईने आता देवाची प्रार्थना करते. वल्लरीकडे ती काडीचं लक्ष देत नाही. त्यानंतर वल्लरीला असं वाटतं की बरं झालं मी इकडे हॉस्पिटल निघून आले, नाहीतर ती सुप्रिया तेथे आली असती आणि तिने सगळं काही कांगावा केला असता. हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेच ह्या आकाशला शुद्ध येते. आकाशला शुद्ध आल्या क्षणी नम्रता धावतच जाते आणि नम्रता धावतच गेल्यानंतर सगळेजण मात्र आता इकडे हॉस्पिटलला यायला निघतात. अर्णवचे बाबासुद्धा, कारण अर्णवच्या बाबांची काही चूक नाही, अर्णवच्या समोर आलेलं असतं आणि सगळंही आता हे म्हणजे ईश्वरी म्हणलेली असते की लवकरात लवकर अर्णव सर, मी तुम्हाला पुरावा असा देणार आहे की हे सगळं करणारी व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे आणि हे सगळं तुमच्या बाबावर आणि माझ्या आईवर आलेलं आहे. त्यांची काही चूक नसताना हे सगळं काही त्यांना भोगावं लागतं हे. आणि आता मात्र घाईने ते तिकडे जायला निघलेले आहे. त्यानंतर मात्र आता बाबा हे खूप रडत आहे तर ईश्वरी त्यांना समजावते. ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, काही काळजी करू नका. तुमच्यावर जे काही आरोप आहे ते सगळे काही आरोप दूर होतील लवकरात लवकर आणि तुम्ही निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होईल. परंतु त्याच वेळेस मात्र आता ही वल्लरी आहे तर वल्लरी आकाश शुद्धीवर आल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त हाच विचार असतो की काय करावं. नक्की आता ह्या वल्लरीला रमाकांतला आणि ह्या
ईश्वरीला संपवायचं असतं, कारण हे दोघेच असे आहे की आपल्या वाटेतील काटे आहेत आणि जर यांनी पुरावे शोधले तर मला घरी म्हणजे जावं लागेल. काही ना काही करून मात्र आता यांना मला संपवावंच लागेल. म्हणून ती हॉस्पिटलमध्ये असतानाच आता गुंडांना सुपारी देते आणि वल्लरी आता ह्या ईश्वरीचा आणि रमाकांतचा फोटो पाठवते. परंतु घाईने मात्र आता जेव्हा ती हे सगळं बोलत असते तर अविनाश मामा आणि अर्णव या दोघांनी सगळं काही ऐकलेलं असतं आणि त्या क्षणी आता वल्लरीच्या सनकनी एक मात्र अर्णव कानामागे येतो. कारण आत्तापर्यंत मामी तू हे सर्व कारस्थान करत होती आणि सगळं काही तू माझ्या आईबाबावर लोटलं. माझी आई सात्विका आई आम्हाला सोडून गेली, आम्ही पोरकं झालो ते केवळ तुझ्यामुळे. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हो, अरे ही बाई दिसते तशी साधी नाही, कारण ह्या बाईने आजपर्यंत खूप काही खोटे नाटे काही ना काही खोटं केलेलं आहे आणि आज जे काही ती बोलत आहे ते मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. तेव्हा आता वल्लरीची बोलती बंद होते. वल्लरीला काय बोलावं तेच काही कळत नसतं आणि त्याच वेळेस आकाश शुद्धीवर आलेला आहे. सगळेजण आता आतमध्ये गेलेले आहेत. आकाशला नक्की काय झालं आणि त्या क्षणी आकाशने आता ह्या शुभंकरचं नाव घेतलेलं असतं आणि हे सगळं शुभंकरने केलेलं आहे असं म्हटल्यानंतर नम्रताला खूप मोठा धक्का बसतो. नम्रता म्हणते की आकाशजी सर तुम्ही काय बोलतात, शुभंकर कशाला असं करेल. आकाश म्हणतो की हो नम्रता, तोच माझ्या जीवावर उठला आहे. हे ऐकल्यानंतर आता नम्रताला फारच राग येतो. नम्रता लगेच आता घाईने त्या शुभंकरची गचंडी धरते आणि घाईने त्याला आता गचंडी धरत हॉस्पिटलला घेऊन येते. तेव्हा आता ईश्वरी सनकने एक शुभंकरच्या कानामागे येते आणि म्हणते की हे बघा, आज मात्र आकाश सरांची अवस्था अशी झालेली आहे, त्या अवस्थेला तुम्ही कारणीभूत आहात. काय गरज होती तुम्हाला आकाश सरांच्या मागे लागण्याची. तेव्हा आता शुभंकर म्हणतो की मला नम्रता हवी आहे आणि नम्रताला मिळवण्यासाठी मी काही पण करू शकतो. आता वल्लरीच्या हे लक्षात येते. वल्लरीला असं वाटतं की हा शुभंकर आपल्या कामाचा आहे, पण त्याला मला त्याच्याशी बोलावं लागेल. परंतु शुभंकरला मात्र नम्रता धडा शिकवते, पण वल्लरीचं कारस्थान ओळखून वल्लरीला सुद्धा धडा शिकवते. ईश्वरी आणि नम्रता मिळून या वल्लरीची चांगलीच हकालपट्टी करतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.